खासदार संजय राऊतांनी मंत्री गोरेंवरती बोलताना शिवराळ भाषेचा वापर केलेला होता आणि त्यांची टीका भाजपाच्या कार्यकर्त्यांना चांगलीच जिव्हारी लागलेली आहे। भाजप आमदार कोठेंनी संजय राऊतांवरती जोरदार टीका केली आहे। जयकुमार गोरे म्हणतात की पुढची निवडणूक उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे। काय म्हटलं जातं नाव? जयकुमार गोरे येड कापायचा नाही, एक नंबरचा हा येड ग्राहकांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणता येतो? हा कोण? गोरे ना? कोण तो? काय अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं हे विसरलात का? पक्ष कसं वाढवायचा याचा आदर्श संजय राऊतांनी जयकुमार गोरे साहेबांकडून घेतले पाहिजे। आपण काय करतोय? आपल्यामुळं कुठेतरी ठाकरे परिवाराला तुम्ही अडचणीत आणण्याचं आजपर्यंत काम केलंय। बाळासाहेबांनी तुम्हाला सातत्याने आजपर्यंत भरभरून प्रेम देण्याचा प्रयत्न केलं, परंतु तुमची स्वतःची कुमत नगरसेवक म्हणून निवडून येण्याची सुद्धा नाहीये। तुम्ही राहत असलेल्या बूथवरती तुमच्या पक्षाला किती मतं पडलेत याचं आत्मचिंतन तुम्ही कुठेतरी केलं पाहिजे। तर संजय शिरसाट आणि अभिजित दिपके यांच्या भेटीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी नाराजी व्यक्त केली आहे। एकनाथ शिंदेंनी अशा लोकांवरती कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी बावनकुळेंनी केली आहे। एकनाथ शिंदेंनी याची दखल घ्यावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे। तर शिरसाट आणि दिपके यांच्या भेटीवरून बावनकुळेंनी नाराजी व्यक्त केल्याचं आपण बघतो। आपण बघितलं होतं काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट आणि दिपकेंची भेट झालेली होती, त्यांच्या घरी भेट झालेली होती। आता एकनाथ शिंदेंनी दखल घ्यायला हवी असं बावनकुळे म्हणतायत। खरं तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे। शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न, त्यांनी त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदे यांनी ठरवलं पाहिजे। एकनाथ शिंदेजी यांनी काल मला वाटतं काहीतरी त्यावर चर्चा केली आहे। मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे। मी कोणाला सल्ला देणार नाही, पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेची याची दखल घेतली। केंच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, त्यांनी जे आंदोलन केलं होतं ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, त्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी न्याय दिलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे। तर अयोध्येतील राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणात ताजा असतानाच मुंबईतील कथित घोटाळा प्रकरणावरती तर राज ठाकरेंनी शनिवारी भाष्य केलं होतं। यावरती उभाटाचे खासदार संजय राऊतांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरेंनी केलेल्या दाव्यात गंभीर सत्य दडलेलं आहे। जेव्हापासून शिंदेंच्या हाती सिद्धिविनायकाच्या चाव्या गेल्या तेव्हापासून चोरीचं प्रमाण वाढलंय असं म्हणत संजय राऊतांनी सदा सरवणकरांवरती निशाणा साधलेला आहे। त्यावरती शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय। सिद्धिविनायक मंदिरात यापूर्वी कोण कोण अध्यक्ष होते हे सर्वांना माहिती आहे, तेव्हापासूनची चौकशी करावी असं उदय सामंत यांनी म्हटलंय। सन्मान्य राज ठाकरे यांनी जो स्फोट केलेला आहे त्याच्यामागे फार गंभीर प्रकारचं सत्य दडलेलं आहे। जेव्हापासून शिंदेच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहेत सिद्धिविनायकाच्या त्यांच्या माणसांच्या हातात, तेव्हापासून चोरीचं प्रमाण फार वाढलेलं आहे। कुठचीही देवस्थानं असू देत, राम मंदिर असू दे, तिरुपती बालाजी असू दे, अंबाबाईचं देवस्थान असू दे, इव्हन सिद्धिविनायक असू दे, आमचं रत्नागिरीचं गणपतीपुळ्याचं देवस्थान असू दे, जे भाविक स्वतःचं काम झाल्यानंतर काही त्या ठिकाणी दक्षिणा ठेवतात त्याचा हिशोब जनतेला दिला गेला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये सिद्धिविनायकमध्ये कोण कोण अध्यक्ष होते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे। तेव्हापासूनची फक्त चौकशी करावी। जेव्हापासून सिद्धिविनायकचे अध्यक्ष निर्माण झाले सुभाष मयेकरांपासून पूर्ण चौकशी करावी ना, असं कोणी सांगितलं की करू नये? आणि देवाला दिलेले पैसे जर कोण खात असतील त्यांच्यावर कडक FIR दाखल करून कारवाई करावी, या मताचे आम्ही आहोत। पुढची बातमी आपण बघूया। सिद्धिविनायक मंदिरामध्ये दानचोरी झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। दरम्यान चंद्रशेखर बावनकुळेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। सरकारला दोष देणं चुकीचं असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं। उद्धव ठाकरेंच्या काळात सिद्धिविनायक मंदिरात भ्रष्टाचार झाला, मग तो भ्रष्टाचार ठाकरेंनी केला का असा सवाल बावनकुळेंनी विचारलाय। सरकारने काय केलं आहे? सरकारने त्या ठिकाणी बदमाशी केली आहे। सरकारनेच त्या ठिकाणी सिद्धिविनायकाचे पैसे काढलेले आहेत।
मग मागच्या काळामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाचा जेव्हा सिद्धिविनायकला अध्यक्ष होता तेव्हा जेव्हा भ्रष्टाचार झाला उद्धवजींनी केला का? सिद्धिविनायक मंदिरामध्ये उद्धव ठाकरेचे अध्यक्ष असताना तिथे भ्रष्टाचार झाला, तिथे पैसे गाढ झाले. आम्ही हे म्हणायचं का उद्धवजींनी केले? सरकारलाच त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह करणे योग्य नाही. येणारा काळ आपला आहे, चमत्कार दाखवणार असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी केलेलं आहे. सर्व क्षेत्रात आपलं वजन हे कमी झालं होतं, तब्येतीची विचारपूस ऐकून त्रस्त झाल्याचंही ते म्हणाले. आता शांत बसून चालणार नाही, चमत्कार दाखवणार असं विधान त्यांनी केलंय. धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आलंय. सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आहे आणि त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जीवातल्या जिवलग सहकार्याने सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारावा की भाऊ तब्येत कशी आहे. मी ते ऐकून 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 एवढं परेशान झालो होतो की मी म्हणलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल.